मनोपुब्बं गमाधम्मा मनोसेट्ठा मनोमया मनसाचे पदुठ्ठेन भासति वा करोति वा ततो नं दुःखमन्वेति चक्कं वा वहतो पदं। संपूर्ण जगाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःखमुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या महान मंगलमय दिनी पौष पौर्णिमेच्या निमित्ताने या ऐतिहासिक अशा बावरी नगर परिसरामध्ये 35वी अखिल भारतीय बुद्ध धम्म परिषद ज्यांनी आयोजित केली, असे धम्म परिषदेचे प्रमुख संयोजक डॉक्टर SP गायकवाड साहेब, ज्यांच्या अध्यक्षतेखाली ही धम्म परिषद संपन्न होते आहे, असे आमचे प्रेरणास्थान ज्यांच्यामुळे आम्हाला भिक्खू जीवन जगण्याची प्रेरणा मिळाली, असे पूजनीय भिक्खू धम्मसेवकजी महाथेरो आणि ज्यांच्या मार्गदर्शनामुळे प्रवचनांमुळे डिसिप्लिन ज्यांनी शिकवली, भिक्खूचं महत्त्व ज्यांनी आम्हाला वारंवार विशद केलं, ज्यांचे प्रवचन ऐकून आम्ही मोठे झालो, असे पूजनीय भिक्खू प्राचार्य डॉक्टर खेम धम्मोजी महाथेरो, आमचे मार्गदर्शक पूजनीय डॉक्टर प्राध्यापक भिक्खू सत्यपालजी महाथेरो, प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक, औरंगाबाद जिल्हा भिक्खू संघाचे सचिव आमचे धम्मबंधू भिक्खू धम्मबोधीजी थेरो, भिक्खू ज्ञानरक्षितजी थेरो आणि सर्वच पूजनीय भिक्खू संघ 35 वर्षांपासून या बावरी नगर परिसरामध्ये ही धम्म परिषद बुद्धाचा संदेश या परिसरातील लोकांना देत आहे। खरं तर भगवान बुद्धांनी 2500 वर्षांपूर्वी जो उपदेश केला, मानवी मनावर जो रिसर्च केला, संशोधन केलं आणि त्या संशोधनाअंती भगवान बुद्धांनी मानवाच्या सुखदुःखाला त्याचंच स्वतःचं मन कसं कारणीभूत ठरते, या संदर्भातील अनेक उपदेश भगवान बुद्धांनी 2500 वर्षांपूर्वी या भारत भूमीमध्ये जम्बूद्वीपामध्ये केलेली आहे। मानवी मनाची प्रवृत्ती ही सुखदुःखासाठी प्रमुख कारण आहे, असा उपदेश भगवान बुद्धांचा आहे। त्याचंच उदाहरण म्हणून या परिसरामध्ये राहणारा बावरी ब्राह्मण आणि त्याचे 16 शिष्य भगवान बुद्धांची वाणी ऐकून कसे स्वतःला बदलवतात,
स्वतःची मनोप्रवृत्ती कशी बदलून घेतात, बुद्धाच्या मार्गामध्ये कसे स्वतःला झोकून देतात आणि इतिहासाचे साक्षीदार कसे बनतात, याचा मोठा इतिहास या बावरी नगरने इथे येणाऱ्या असंख्य लोकांना 35 वर्षांपासून दिलेला आहे. पैठण प्रतिष्ठान गोदावरी नदीच्या या पात्रामध्ये किनाऱ्यावर बावरी ब्राह्मणाचं वर्चस्व होतं. त्या काळामध्ये त्याने बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार केला आणि म्हणून पुन्हा एकदा या नगरीला, परिसराला बुद्ध धम्माचं गतवैभव प्राप्त व्हावे, बावरी ब्राह्मणाच्या माध्यमातून हा परिसर बावरी ब्राह्मणाने त्या काळामध्ये जसा फुलवला होता तसाच हा परिसर पुन्हा एकदा बावरी ब्राह्मणाच्या मनोप्रवृत्तीमध्ये जसा बदल झाला, तो जसा बुद्धाला शरण गेला, तशी या परिसरातील प्रत्येक व्यक्ती स्वतःमध्ये बदल करून घेऊन बुद्धाला शरण जावी, या शुद्ध हेतूने डॉक्टर SP गायकवाड साहेबांनी 35 वर्षांपूर्वी एक बीजांकुर, बुद्धाचं बीज बौद्ध भिक्खू संघाच्या माध्यमातून या भूमीमध्ये पेरलेला आहे. त्याचा आज मोठा वटवृक्ष झालेला आहे, बोधी वृक्ष बहरलेला आहे. ज्या परिषदेमध्ये आम्ही अगदी लहान असताना आई वडिलांबरोबर येत होतो, त्या परिषदेमध्ये बुद्ध सांगण्याची सुवर्ण संधी आम्हाला प्राप्त होऊ शकते, ही या परिषदेची फलश्रुती आहे. जर आपण स्वतःला घडवलं तर काहीही करू शकतो आपण. बाबासाहेब एकच होते, करोडो लोकांना त्यांनी बदलून टाकलं. ज्या समाजातल्या लोकांचे कुत्र्याचे हाल होते, त्या लोकांना ताठ मानेनं, स्वाभिमानानं जगविण्यासाठी, जगायला शिकवण्यासाठी बाबासाहेबांनी आपल्या जीवनाचं रान केलं. नाहीतर कसले हे भरजरीचे वस्त्र, कसला मंडप, कसली खुर्ची, कसला स्टेज, कसला माईक, कसली गाडी, कसली माडी आणि कसलं काय. एक माणूस झिजतो, एक माणूस त्याग करतो, एक माणूस समर्पित जीवन जगतोय आणि त्या माणसाच्या समर्पित जीवन जगण्यामुळे इथे लाखो करोडो लोक सुखाने जीवन जगू शकतात. जर ठरवलं तर मनुष्य काय नाही करू शकत, हे भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. म्हणून आत्ताही अत्तनो नाथो भगवान बुद्ध म्हणाले, तुम्ही तुमचे स्वतःचे मालक आहात. तुमच्या जीवनाचे तुम्ही स्वतः शिल्पकार आहात. तुमचे ध्येय काय आहे, तुमचे उद्देश काय आहेत, हे तुम्हाला समजलं पाहिजे. खरं तर भगवान बुद्धांनी नानाविध प्रकारे उपदेश केलेले आहे. 4 प्रकारचे भुंगे सांगितलेले आहेत. भुंगे असतात, किडे भुंगे 4 प्रकारचे असतात. असे माणसं सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रवृत्तीचे असतात म्हणाले भगवान. सगळे दिसायला जरी सारखे असले माणसं, 2च डोळे जरी असले, 2च कान जरी असले, एकच तोंड जरी असले, 2च पाय जरी असले, दिसायला साधारणतः सगळे गोरे गोमटे जरी असले, तरी माणसांची मन मात्र वेगवेगळे असतात. काही माणसं चांगली असतात, काही माणसं वाईट असतात. म्हणून 2-4 प्रकारची भोंगे सांगितलेली आहे. काही भोंगे फुलावर बसतात, काही भोंगे फुलांवरती बसत असतात, रमत असतात, तर काही भोंगे लाकडांमध्ये राहत असतात. काही भोंगे लाकडामध्ये राहतात, तर काही भोंगे शेणामध्ये राहतात, आणि काही भोंगे माणसांच्या विष्ठेमध्ये राहतात. माहिती, गोल गोल असे गोळे तयार करतात, आपल्या पोटाखाली घेतात आणि त्याच गोल गोळ्यांवरती ते आपलं जीवन यापन करत असतात. माणसं सुद्धा असे 4 प्रकारचे असतात. जसे हे भोंगे 4 प्रकारचे असतात. फुलांवर राहणारा भोंगा सुगंध आणि सुगंध उपभोगत असतो. लाकडांमध्ये राहणारा भोंगा
हा लाकडाचा जो काही त्याला आस्वाद चाखावायचा असतो तो त्या लाकडामध्ये राहून तो आनंद चौकतो. काही शेणांमध्ये तर काही विष्टेंमध्ये. अशीच काही माणसं असतात. जीवनभर काही माणसं इतरांना मदत करत, इतरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवत, इतरांसाठी जीवन जगणारी काही माणसं असतात. काही माणसं अशी इतरांच्यासाठी जगणारी माणसं असतात. संपूर्ण जीवन समर्पित करतात इतरांच्यासाठी. स्वतःच्या सुखदुःखाचा कमी विचार करतील, पण समाजाच्या इतरांच्या सुखदुःखाचा जास्त विचार करतील. अशी काही माणसं असतात. हालाकी त्यांची संख्या कमी असते, संख्या त्यांची कमी असते. बाबासाहेबांसारखी माणसं आता जर आपण पाहिली किंवा इतरांसाठी जगणारी माणसं जर आपण पाहिली तर बोटावर मोजण्या एवढी माणसं असतात. इतरांना त्रास देणारी माणसं मात्र फार जास्त असतात. आपण कोणत्या भुंग्याच्या समाजामध्ये मोडतोय हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मला माहिती आहे मी कोणत्या भुंग्याच्या जातीमध्ये मोडतोय, तुम्हाला माहिती आहे तुम्ही कोणत्या भुंग्याच्या जातीमध्ये मोडतोय. तुम्ही फुलावर राहणारे आहात की लाकडामध्ये राहणारे आहात की शेणामध्ये राहणारे आहात की माणसांच्या विष्ठेमध्ये राहणारे आहात, हे ज्याचं त्याला माहिती. माणसांच्या विष्ठेमध्ये राहणारी सुद्धा काही भोंगे असतात. अशीच काही माणसं आहेत. जीवन जगतोय, काय करतोय या जीवनामध्ये काही माहिती नाही. बस जगायचंय म्हणून जगायचं आहे. पैसे आहेत, खायचंय प्यायचंय, मौज मजा करायची आहे. कुणालाही सहकार्य करायचं नाही, कुणाला मदत करायची नाही, कुणाच्या भल्यासाठी काही करायचं नाही. बस खाणे का, सोने का और ऐसे ही जाने का, अशा प्रकारची प्रवृत्ती आहे. त्या भोंग्यांची स्टोरी तुम्हाला मी सांगेन. असे काही भोंगे राहत होते. बाबासाहेबांनी या भोंग्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे 4 प्रकारचे जे भोंगे आहे त्यांना एकत्र करण्याचा बाबासाहेबांनी प्रयत्न केला. हालाकी पहिल्या प्रकारचा जो भोंगा आहे फुलामध्ये राहणारा, बाबासाहेबांची दुर्दम्य इच्छा होती की लाखो हजारो वर्ष जो समाज गंदगीमध्ये राहत होता, गळ्यामध्ये मडकं होतं, कमरेला झाडू होतं, यांना आपण फुलामध्ये आणलं पाहिजे. तेव्हा फुलामध्ये राहणारा तो राजा असा चालला होता पुढे पुढे. त्याला पुढे वरती जात असताना खाली ते भुंगे दिसले जे शेणामध्ये होते, लाकडामध्ये होते आणि विष्ठेमध्ये होते माणसांच्या. तो राजा तिथे जातो आणि त्यांना सांगतो, विनंती करतो की अरे बाबांनो, इथून काही अंतरावरती फुलांची बाग आहे, चला मी तुम्हाला तिकडे घेऊन जातो. त्या अतिशय सुंदर अशा फुलांवरती तुम्ही आपल्या जीवनाची गुजराण करा आणि आनंद उपभोगा. परंतु माणसं सगळे सारख्याच मनाचे नसतात. त्या सगळ्यांनी विचार केला की हा राजा सांगतोय खरं, परंतु याच्यावरती पूर्ण कसा विश्वास ठेवायचा. काही शून्य होते त्या किड्यात राहणारे भुंगे. त्यांना वाटलं की हा सांगतोय तर चला आपण गेलो पाहिजे सोबत. पण काहींच्या मनामध्ये शंका निर्माण झाली की या राजावरती कसा आपण भरोसा करायचा. हा तिकडे जाऊन जर आपल्याला उपवाशी ठेवेल तर काय. म्हणून शेणामध्ये आणि विष्ठेमध्ये राहणाऱ्या भोंग्यांनी काही आपल्या सोबत आपले खाद्यपदार्थ घेतले. ज्यात ते रममान झाले होते वर्षानुवर्ष, ते खाद्यपदार्थ काही भोंग्यांनी सोबत घेतले. त्या राजाने त्यांना त्या फुलाच्या बागेवरती घेऊन गेला. पण तिथे गेल्यानंतर ही फुलं आपल्याला आनंद देतील का, याबद्दल काही भोंग्यांच्या मनामध्ये शंका आली. मग त्यांनी सोबत जी शिदोरी ठेवली होती त्या शिदोरीसह, जी तोंडात शिदोरी होती त्यांच्या विष्ठेची शेणाची, त्याच्यासह त्या फुलातला पराग गंध काढण्याचा, खाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. गोड पदार्थ आणि तिखट पदार्थ एकत्र करून जर खाल्ला तर ना तो गोड लागतो ना तिखट. पण गोड पदार्थ स्वतंत्रपणे जर आपण खाला तर त्याची चव आपल्याला समजू शकते.
आणि तिखट पदार्थ आपण स्वतंत्रपणे खाला तर त्याची चव आपल्याला चांगल्या प्रकारे समजू शकते. पण या किरणांमध्ये राहणाऱ्या आणि विष्ठेमध्ये राहणाऱ्या काही भुंग्यांनी विचार केला होता की राजावरती विश्वास ठेवण्यात काही अर्थ नाही, आपण आपली सिदोरी सोबत घेतली पाहिजे. म्हणून यांनी त्या सिदोरीसह, तोंडामध्ये जी सिदोरी ठेवली होती त्याच्यासह फुलामधला जो परागगंध आहे तो खाण्याचा प्रयत्न केला. आणि काहींनी मात्र सोबत काही नव्हतं आणलं, त्यांनी फुलामधल्या त्या गंधाचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली. ज्यांनी आपल्या तोंडामध्ये ती घाण आणली होती आणि ती घाण तोंडातच ठेवून जे फुलाचा सुगंध उपभोगण्याचा प्रयत्न करत होते ते चर्चा करत होते एकमेकांबरोबर. अरे राजानं आपल्याला आणलंय खरं, पण राजा जसा विस्ताराने सांगत होता की असा आनंद आहे तसा आनंद आहे, तर तो तर आनंद आम्हाला दिसत नाही आहे, त्याचा काय आनंद आम्हाला भेटत नाही आहे. पण काही भुंगे म्हणत होते की अरे काय ते जीवन होतं, नुसती दुर्गंधी होती, पण राजाने बघा कसं फुलात आणलं आणि आपल्या जीवनाचं सोनं केलं. किती आनंद आहे, किती गोड आहे हे फुलं. परंतु ज्यांनी आपल्या तोंडामध्ये ऑलरेडी घाण आणली होती त्यांना मात्र त्याचा आनंद मिळत नव्हता. आजही समाजामध्ये अशा प्रकारचे काही भुंगे आहेत, अशा प्रकारचे काही भुंगे आहेत की ज्यांनी धम्मदीक्षा घेतानाच अगोदरची शिदोरी सोबत ठेवलेली आहे. पण त्यांना बुद्धाचा जो आनंद आहे, बुद्धाच्या फुलाचा जो आनंद आहे तो आनंद कसा मिळेल? एखाद्या बकेटीमध्ये जर घाण असेल, एखाद्या भांड्यामध्ये जर घाण असेल, त्यामध्ये स्वच्छ पाणी टाकायचं असेल तर अगोदर त्याला घासून त्यात असलेली गंदगी, घाण, कचरा साफ करावा लागतो, तेव्हा पिण्यायोग्य पाणी त्या बकेटीत आणि भांड्यामध्ये आपण ठेवू शकतो. जर त्याच्यामध्ये तशीच घाण ठेवली तर पिण्यायोग्य पाणी किंवा पदार्थ त्या भांड्यामध्ये टाकला तर ते पण घाण बनते. असंच काही लोकांचं झालेलं आहे. हे पण करतो ते पण करतो, मग धम्माचा आनंद कसा मिळेल आपल्याला? धम्माचा आनंद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला अगोदर शुद्ध बनावं लागेल. सचित्त परियोदपनं येतं बुद्धान शासनं, असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. सचित्त परियोदपनं, स्वतःच्या चित्ताला जोपर्यंत आपण निर्मळ करत नाही तोपर्यंत धम्माचा आनंद आपल्याला मिळणार आहे. आपलं मन आणि मनाची मनोप्रवृत्ती, मनाची अवस्था अगोदर आपल्याला निर्मळ बनवावी लागेल, बनवावी लागेल. निर्मळ मनाची अवस्था जर आपण बनवली तरच आपल्याला धम्माचा आनंद मिळू शकतो. अन्यथा सोबत जी शिदोरी आणली होती ना त्या भुंग्यांनी, त्यांच्यासारखं मग ती चव फुलांची आपल्याला मिळू शकत नाही. म्हणून बाबासाहेबांवर ज्यांनी विश्वास ठेवला, नथी मे शरणं अन्यं बुद्धो मे धम्मो मे संघो मे शरणं वरं येतेन सच्चवज्जेन होतु मे जयमंगलं, हे जे आपण म्हणत असतो त्यामध्ये सुस्पष्टपणे नथी मे शरणं अन्यं असं म्हणत आहे. बुद्धाशिवाय, धम्माशिवाय आणि संघाशिवाय माझे कोणतेही शरणस्थान नाही, या सत्यवचनाने माझे जयमंगल हो. आता हे सत्यवचन तेव्हा ठरेल की जर खरंच आपण बुद्धाशिवाय, धम्माशिवाय, संघाशिवाय कोणाला पूजत नसेल, कोणासमोर हात जोडत नसेल, नाही का? जर बुद्धासह आपण कुणाची पूजा करत असेल, बुद्धासह आपण कुणासमोर दिवा लावत असेल, बुद्धासह आपण भलतच काय काय करत असेल, तर आपल्याला धम्म सुखाचा आनंद कसा मिळेल? बुद्ध कळेल कसा? बुद्धाचा आनंद आपल्याला मिळेल कसा? आणि त्यामुळे बुद्धाचा आनंद, धम्माचा आनंद आपल्याला प्राप्त करून घ्यावयाचा असेल तर आपल्याला स्वतःचं चित्त अगोदर निर्मळ बनवावं लागेल. धम्म समजून घ्यावा लागेल आपल्याला. जर धम्म समजून घेतला तर आपल्याला जीवनाचा आनंद मिळेल, अन्यथा आले तसे गेले अशी आपली पण कहाणी होईल. आम्ही नेहमी सांगतो जीवन हे फार शॉर्ट आहे, फार कमी आहे जीवन, कधीही जाऊ शकतो आपण.
मी तुम्ही कोणीही जाऊ शकते. पैसेवाले जाऊ शकतात, इकडे बसलेले जाऊ शकतात, खाली बसलेले जाऊ शकतात. भगवान बुद्ध म्हणाले जग हे परिवर्तनशील आहे. चांगलेही जाण्यासाठीच आलेत, वाईटही जाण्यासाठीच आलेत. म्हणून मिळालेल्या आयुष्यामध्ये धम्माचा आनंद आपल्याला घेता आला पाहिजे. धम्माचा आनंद जर घेता नाही आला तर असं जीवन आपलं वाया जाईल. अनेक लोकांकडे आम्ही पाहतो आहोत. लोकांना जर विचारला प्रश्न की जगताय कशासाठी, तर लोकांची धांदल उडेल. बऱ्याचदा असा प्रश्न उपस्थित केला, एखाद्याला असा अचानकपणे प्रश्न विचारला की तुम्ही जगताय कशासाठी, तुम्ही जिवंत कशासाठी आहात, तर लोकांची धांदल उडेल प्रश्नाचं उत्तर देताना. बघा तुम्ही क्षणभरी हा प्रश्न स्वतःला विचारू की जगतोय कशासाठी. आपण गोंधळून जाल. 99% लोक गोंधळून जातात हा प्रश्न जर विचारला तर, की माणूस म्हणून जगतोय कशासाठी, नेमका जगण्याचा उद्देश काय आहे, काय हेतू आहे जगण्याचा, जिवंत राहण्याचा काय हेतू आहे आपला. खाण्यासाठी जगत असेल, जगण्यासाठी खात असेल, तर आपल्यामध्ये कुत्र्यामध्ये काय फरक आहे. जगण्यासाठी खात असेल आणि खाण्यासाठीच जगत असेल, पैसे कमवण्यासाठी जगत असेल, घर बांधण्यासाठी जगत असेल, गाडी घेण्यासाठी जगत असेल, लेकरं पैदा करण्यासाठी जगत असेल, लेकरांचे लग्न लावण्यासाठी जगत असेल, तर आपल्या जगण्यात आणि कुत्र्याच्या जगण्यात काय फरक आहे. बघा क्षणभर विचार करू, काहीच फरक नाही आहे. काय फरक आहे. कुत्रे पण लहानाचे मोठे होतात. जोपर्यंत डोळे उघडत नाही ती कुत्री त्या पिल्लांना पाजवते. एकदा डोळे उघडले की ते पिल्ले इकडं तिकडं भटकतात. जे काय खायला कुठेतरी तुकडापुरी टाकला असेल, शिळं पाथ काय उकिरड्यावर कुणाच्या, ते खात राहतात. रोडवर जातील, गाडी येईल, मरून जातील. त्यातून जे जगले ते जगले, पण जगले कशासाठी, तर खाण्यासाठी जगणे, जगण्यासाठी खाणे. दारोदार जायचंय, उभं राहायचंय, कोणी काहीतरी टाकेल का, वाट पाहायची, प्रतीक्षा करायची, मिळालं की तोंडात टाकायचंय, खायचंय आणि संध्याकाळी झोपायचंय. बस उद्या सकाळी उठले की पुन्हा दिनचर्या सुरू. खाण्यासाठी जगायचंय, जगण्यासाठी खायचंय. माणसांना सुद्धा जर असा प्रश्न विचारला की तुम्ही जगताय कशासाठी, तर काहीच नाही बघा. बस मोठं व्हायचं आहे, लग्न करायचं आहे, लेकरं जन्माला घालायचे आहे, ते लेकरं मोठे करायचे आहे, त्या लेकरांना नोकरीसाठी प्रयत्न करायचे आहे, त्यांचं लग्न लावून द्यायचं आहे, त्यांच्या लेकरा बाळांना सांभाळायचं आहे आणि बस त्यांच्या कपड्यासाठी, त्यांच्या गाडीसाठी, त्यांच्या कशासाठी जगायचं आहे. हे का जीवन आहे. या जीवनाला काय अर्थ आहे. एकीकडे बाबासाहेबांकडे पाहतो आम्ही, 4 लेकरं गेले बाबासाहेबांचे, 4 लेकरं गेले बाबासाहेबांचे, परंतु बाबासाहेब मात्र स्वतःसाठी जगले नाही. समाजासाठी जगले, लोकांसाठी जगले. एक आदर्श निर्माण करून ठेवला बाबासाहेबांनी, एक इतिहास निर्माण करून ठेवला बाबासाहेबांनी. लाखो करोडो लोकांचं प्रेरणास्थान आज बाबासाहेब आहे. म्हणून आपण जगतोय कशासाठी, त्याचा ध्येय उद्देश आपल्याकडे असायला पाहिजे, नाही का. ध्येय उद्देश जर नसेल तर या जीवनाला काय अर्थ आहे. भगवान बुद्धांच्या काळामध्ये असे असंख्य उदाहरणं होते. भगवान बुद्धांनी अनेक लोकांना अशा प्रकारचे उपदेश केलेले आहेत. आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्यासाठी जो त्याग केला, बाबासाहेबांनी आपल्यावर जे अनंत उपकार केले आणि बाबासाहेबांनी जो आपल्याला धम्म दिलेला आहे, त्या धम्माचं आचरण करून आपल्याला धम्म सुखाचा आनंद उपभोगता आला पाहिजे. धम्म सुखाचा आनंद उपभोगता आला पाहिजे. आता सत्यपाल भंतेजीने आम्रपालीचं उदाहरण दिलं बघा. पटाचाराचं उदाहरण आहे बघा आपल्यासाठी. उद्ध्वस्त झालेली ती पटाचारा, जिच्याकडे कुठल्याही प्रकारचा आनंद ज्याला म्हणू तो शिल्लक राहिला नाही. परंतु त्या पटाचारेकडे जेव्हा बुद्ध आणि बुद्धाचा धम्म पोहोचला, तेव्हा ती पटाचारा जी उद्ध्वस्त झाली ती अनेक लोकांसाठी प्रेरणा स्थान ठरली. बौद्ध इतिहासामध्ये तुम्ही थेरी गाथा वाचा, पटाचारेचा इतिहास वाचा, तुम्ही आम्रपालीचा इतिहास वाचा, खेमाराणीचा इतिहास वाचा. अनेक लोकांना प्रेरणा देणाऱ्या ह्या महिला होऊन गेल्या.
अनेक लोकांना प्रेरणा देणाऱ्या. म्हणून आपल्या जीवनाचा जो उद्देश आहे तो उद्देश पहिली गोष्ट आपल्याला समजला पाहिजे. जर जीवनाचा उद्देश नसेल तर या जीवनाला काही अर्थ नाही. म्हणून बाबासाहेबांनी बुद्धाचा धम्म आपल्याला दिलेला आहे. त्या धम्माला आपण अभ्यासातून समजून घेतलं पाहिजे. धम्माचा अभ्यास केला पाहिजे. दररोज मेडिटेशन झालं पाहिजे. आपल्याकडून ध्यान केलं पाहिजे. मन शांतीसाठी प्रयत्न केले पाहिजे. मनाच्या निर्मळतेसाठी प्रयत्न केले पाहिजे. त्या विचारांमध्ये राहून जीवन वाया घालवण्यात काही अर्थ नाही आहे. एकाच एक विचारामध्ये राहू नये. जग परिवर्तनशील आहे असा भगवंताचा उपदेश आहे. एकाच एका विचारात जग खूप मोठं आहे. जीवन वाया नाही गेलं पाहिजे आपलं. जीवन वाया नाही गेलं पाहिजे आपलं. म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला जो धम्म दिला आहे त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो आपल्या लोकांसाठी. बरेच लोक आजही असे आहेत की ज्यांना बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञा समजत नाही. ज्यांना बाबासाहेबांची धम्मक्रांती समजत नाही आहे. असे असंख्य लोक आहेत. एकदा बघा रेल्वेमधून एक भंतेजी प्रवास करत होते. एक तरुण मुलगा एका स्टेशनवरून त्या बोगीमध्ये डब्यामध्ये चढला ज्यामध्ये भंतेजी बसले होते. भंतेजीला पाहून त्याने वंदामी भंतेजी असा म्हणाला. भंतेजीला समजलं की हा वंदामी म्हणतो आहे आपलाच मुलगा आहे. पण त्याच्या हातामध्ये काही पिवळे लाल असे गंडे दोरे होते. त्याच्या पायामध्ये सुद्धा एक काळा धागा होता आणि गळ्यामध्ये सुद्धा त्याच्या काहीतरी होत. लोक घालतात बघा कोणाकोणाच्या भीतीमुळे. कोणाला भूताची भीती, कोणाला सुंदर असण्याची भीती, कोणाला श्रीमंत असण्याची भीती. काल परवा एका व्यक्तीच्या तरुण पोरीच्या पायामध्ये असा काळा दोरा पाहिला कार्यक्रमात. त्या मायबापासोबत चर्चा करताना विचारलं काळा दोरा कुठून काय बांधायचं काय काय नाही. ते म्हणे भंतेजी दृष्ट लागू नये म्हणून काळा दोरा बांध. मी म्हणलं बा आम्हाला तर कोणाची दृष्ट लागत नाही. मोतीला गेलो रात्री 12 वाजता आलो. कुठीवर एकटे झोपलो. कधी कोणतं भूत लागलं नाही. दचकून कधी उठलो नाही. छातीवर येऊन कोणी बसलं नाही. तुमच्या घरात माणसंच माणसं आणि सगळंच असताना तुम्हालाच कोणाची कशी दृष्ट लागते आणि तुमच्याच छातीवर कोणतं भूत येऊन बसते तुम्हीच कसे दचकता. मी म्हटलं हे भरकटलेल्या माणसांचे लक्षण आहेत. आज कुणाच्या तरी भीती पायी गळ्यामध्ये दोरा हातात दोरा. तर त्या पोराच्या तसाच हातात दोरा पाहून आणि त्यानं वंदावी भंतेजी म्हणला. म्हणून भंतेजींनी त्याला विचारलं बा हे काय तू गळ्यामध्ये हातामध्ये धागे दोरे बांधलेले आहे. तू जय भीमवाला सांगतो स्वतःला आणि तुझ्या हे गळ्यामध्ये हातामध्ये पायामध्ये जे काही दिसते ते काही मला पटत नाही आहे. तू जर खरंच जय भीमवाला आहे, तू जर खरंच बौद्ध आहे तर ह्या हातामध्ये गळ्यामध्ये पायामध्ये काय बांधलाय तू. तर मग त्यानं थातूर मातूर काहीतरी कारण सांगितले आता वरवर करणे. तर मग भंतेजी म्हणाले त्याला तुला एक मी छोटीशी स्टोरी सांगतो जरा. आपण बसलोच गाडीत आता काही काम धंदा नाही. तुला काही काम धंदा नाही आणि आम्हाला काय काम धंदा गाडीत बसल्यावर. आणि आम्हाला समोर कोणी आलं की आमचं पित्त खवळते असं त्याला काहीतरी काही दिसलं त्याच्यामध्ये अशी मिस्टेक ते त्याला काहीतरी सांगावं 4 शब्द. म्हणून भंतेजी म्हणाले जरा बस आता मी तुला एक गोष्ट सांगतो. तो म्हणे आता बाबा इथं काही काम धंदा नाही ओळखीचं दुसरं कोणीच नाही तर सांगा. मग भंतेजी त्याला म्हणले एक बाई होती पोरगी होती. त्या पोरीचं लग्न झालं होतं पण काही कारणास्तव तिला सोडून दिलं तिच्या नवऱ्याने आणि ती माहेरी राहत होती. मग माहेरी राहत होती तर पोरीची जात आहे आता घरी कसं ठेवायचं म्हणून मायबापानं पुन्हा एकदा लग्न लावून दिलं दुसऱ्या पोरासोबत. मग दुसऱ्या पोराकडे चांगली सोय होती. घर दार गाडी बंगला सगळं व्यवस्थित शेती बाडी. पण माणसाचा स्वभाव हा स्वभाव आहे.
स्वभाव बदलणं फार अवघड आहे. ते मन आहे आपल्याकडे, सूम जळालं तरी त्याचा पीळ कायम राहते. असे काही माणसं असतात, त्यांना तुपात घोळसा, स्वभाव बदलणार नाही. त्यांना कोण काही शिकवा, ते तटस्थ त्यांच्या भूमिकेवर ठाम. एखाद्याला नाव ठेवायचे बस ते नावच ठेवत राहणार, भांडणं करायचे तर भांडणच करणार, चुगल्या करायच्या तर चुगल्याच करणार, मनोप्रवृत्ती बदलवणार नाही. गणतीजी सांगत होते कथा. एक पोरगी होती, पोरीचं लग्न झालं, परंतु काही पटलं नाही म्हणून तिला नवऱ्यानं सोडून दिलं. मायबापानं पुन्हा विचार केला लग्नाचा, आणि मायबापानं चांगलं स्थळ पाहून दुसरं लग्न लावून दिलं. ते लोक चांगले होते, शेती बाडी घरदार सर्व व्यवस्थित होतं. पोरगी नांदत होती, नवरा अतिशय विनम्र भेटला, सासू सासरे चांगले भेटले. ही एकदा बाजारात गेली, इतवारा बाजारात गेली. नवरा नोकरीला, कुठे काम धंद्याला, आणि बाजारात हिची भेट झाली अगोदरच्या नवऱ्यासोबत. स्वभाव आहे का? घर डेकोरेशन करून बदलू शकतो आपण, आपलं गाडीचं डेकोरेशन करू शकतो, गाडी बदलू शकतो, नाही का? सगळं बदलू शकतो आपण, पण स्वभाव बदलणं फार अवघड आहे. बाकीचं बदलणं सोपं आहे. हे थोबाड बदलू शकतो आपण, हे वस्त्र बदलू शकतो आपण, घर बदलू शकतो आपण, जागा बदलू शकतो आपण, पण मन बदलणं फार अवघड आहे. दुनिया बदलायचा विचार करू शकतो आपण, पण हे मन बदलणं फार अवघड आहे. मनाच्या प्रवृत्ती बदलणं फार अवघड आहे. मग इतवारा बाजारात गेली ही दुपारी, आणि हिची भेट झाली अगोदरच्या नवऱ्यासोबत. मग अगोदरच्या नवऱ्यासोबत भेट झाली तर हिनं जरा थोडाफार विचार करायला पाहिजे होता. बा अगोदर जमलं नाही, पटलं नाही, फारकत झाली, मायबापानं दुसरं लग्न करून दिलंय, आता याच्याशी काही संबंध नाही आपला. हिला हुकी आली आणि ही बोलली त्याला. काय जी बोलली असेल ते बोलली. बोलल्यावर आकर्षण सुरू झालं, पुन्हा फोनाफोनी सुरू झाली, भेटीगाठी सुरू झाल्या. स्वभाव मग त्या भेटीगाठी, बोलणं, भाषण हे सगळं काही नवऱ्यापर्यंत गेलं. आत्ताच्या दुसऱ्या नवरा आहे, मग त्याच्यापर्यंत गोष्ट गेली लांबत, सासू सासऱ्यांपर्यंत गोष्ट गेली की हिला हा दुसरा नवरा म्हणे, बाई आपलं बस झाला, आता त्याच्याच सोबत जाय. आता त्याच्यासोबत फारकत झाली होती, लिखापडी झाली होती, आता सोडून दिली. यानं मी सोडून दिलं, आणि ते म्हणे मी स्वीकारू शकत नाही रीतसर, मला माझी दुसरी बायको आहे. हिच झालंय घरकाना घाटका. हे करून दिलं, याने सोडून दिलं, आणि ते अगोदरच होतं ते म्हणते जमत नाही, आपली फारकत झाली, आता कसं जमेल दुसरं, नाही का? तर असं काही लोकांचं आहे बघा आपल्या समाजातल्या. बाबासाहेबांना बुद्ध दिला, परंतु तिकडे मन रमायले कंधारला जाऊन, आणि इकडे मन रमायले बावरी नगरला जाऊन, नाही का? गुरुवारी बडा पहाडला जाऊ दे म्हणते, सोयऱ्याची आहे म्हणते कंदोरी, आणि इकडं पौष पौर्णिमा आली की इकडे जाऊ दे म्हणते, नाही का? घरकाना घाटका अशा काही प्रवृत्ती आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला चार भोंगे सांगण्याचा प्रयत्न केला. माणसाने स्वतःशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. भगवान बुद्धाने सांगितलं की जर नथी मे शरणं अन्य नसेल, बुद्धो मे धम्मो मे संघो मे शरणं वरं येते न सच्च वचन हो तुम्ही जय मंगलम. बुद्धावर, धम्मावर, संघावर जर खरंच आपली श्रद्धा असेल तरच धम्माचा आनंद आपल्याला प्राप्त होऊ शकतो. हे मला सांगायचं होतं. बाबासाहेबांनी एवढा मोठा धम्म आपल्याला दिला. आता आमचे मोठे भंतेजी आम्हाला सांगत होते, बुद्धाचा धम्म जेवढा सोपा आहे तेवढं या जगात कोणतंच तत्वज्ञान सोपं नाही. काय सोपं? किती सोपं आहे खरंच.
आता पंचशील दिलं भंतेजीने बघा, पाना ती पाता वेरमणी, आगी नगाना वेरमणी, कामे सुमे कचारा मुसा वागा, नाही का, सुरा मेरे म्हणजे किती मोठा खटाट उपाय बघा या दोघा हस्तींचा. मी आता तुम्हाला म्हणालो की आमच्यासारखे काही मुलं घडले इथे, आपण घडलो पाहिजे, खरोखर घडलो पाहिजे, त्यांचा त्याग समजला पाहिजे, त्यांचं समर्पण समजलं पाहिजे. एक व्यक्ती जर एवढं मोठं काही घडवून आणू शकतो तर आपण यातून काय घेतो आहे, हा खरंच प्रश्न आपल्याला स्वतःला विचारला पाहिजे. कोरोनामध्ये लोक गेले बघा, कुणाचाही नंबर लागू शकतो. कोरोनाचं तर निमित्त आहे हो, कसला कोरोना काय आमचा तर भरोसा नाही कोरोनावरती, पण सांगतोय माणसं कधी जाऊ शकतात. या मिळालेल्या आयुष्याचा जर सदुपयोग आपण नाही करून घेतला तर काय अर्थ आहे, नाही का. तर हे जीवन समजून घ्या. या आयोजकांचा जे काही त्याग आहे, त्यांचा जो काही उद्देश आहे तोही समजून घेतला पाहिजे. म्हणून 4 भोंग्यांपैकी आपण फुलातले आहोत की लाकडातले आहोत की शेणातले आहोत की विष्टेतले आहोत, हे कधी कधी आपल्याला विचारलं पाहिजे, नाही का. विचारलं पाहिजे ना. स्वतःला जर विचारलं तर समजेल आपल्याला की आपण कोणत्या कशातले आहोत. मधमाशी छोटीशीच असते, परंतु किती गोड मधुर असा मध तयार करते. आपण त्या मधाला चाखतो, खाऊ शकतो. पूर्ण विटॅमिनने भरलेला तो मध असतो, हानी असते. आपण काय ठेवून चाललो आहे हे खूप महत्वाचं आहे. आज नांदेडचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा या हस्तींचा नाव त्याच्यामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवले जाईल. असं आपण काय करतो. बौद्ध भिक्खू संघाचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा इथे बसलेल्या ज्येष्ठ भिक्खूंची नावं त्यामध्ये असतील की हे झिजले, खपले, जीवाचं रान केलं, समर्पण आहे यांचं, आणि म्हणून बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये, भारतामध्ये होऊ शकतो. हे जर मोठमोठे भिक्खू नसते तर आमच्यासारखे लहान लहान भंतेजी तयार झाले नसते. यदा कदाचित आम्ही विचार करतो, काल ज्ञानरक्षित भंतेजी, धम्मबोधी भंतेजी, आम्ही येत असताना विचार करत होतो कसला धम्म कसलं काय. आम्ही भंतेजींनी आमच्या शाळा जर काढली नसती, आम्ही तिथं जर गेलो नसतो तर कसलं काय, काही प्राप्त झालं नसतं, बुद्ध समजला नसता खरंच यदा कदाचित आम्ही तर शाळेत नसतो. आणि म्हणून तुम्हाला संधी 35 वर्षांपासून SP गायकवाड साहेबांनी, मोठ्या भंतेजींनी तुम्हाला उपलब्ध करून दिली आहे. त्या संधीचं सोनं केलं पाहिजे. तेव्हा आजच्या परिषदेमध्ये पूजनीय भिक्खू संघाने आम्हाला बोलण्याची संधी प्राप्त करून दिली. भंतेजींच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो, भंतेजींचे आभार व्यक्त करतो, मोठ्या भंतेजींचे आभार व्यक्त करतो. धम्मसेठ भंतेजी, खेमदमो भंतेजी, बोधीपालू भंतेजी, उपगुप्त भंतेजी, या सर्वांच्या प्रती आभार व्यक्त करतो. त्यांनी आम्हाला बुद्धाची वाणी सांगण्यासाठी ही संधी प्राप्त करून दिली. आपण सर्वांनी मला ऐकून घेतलं. तुम्हा सर्वांच्या प्रती मांगल्याचा भाव उत्पन्न करतो आणि माझ्या शब्दांना इथे मी पूर्ण विराम देतो. भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम.